गोष्टी असतात त्यांना फार कमी इम्पॉर्टन्स असतं देवाच्या दृष्टीने, आणि कधी आपल्याला एकदम क्षुल्लक किंवा छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या खूप मोठा असा परिणाम करत असतात आपल्या जीवनावरती, सेवेवरती, आपल्या मंडळीसाठी, कुटुंबासाठी, देवाचा आपल्या जीवनासाठी जी योजना आहे, जो प्लॅन आहे, ह्या सर्व गोष्टींसाठी. आपण प्रथम यहोशुआचं पुस्तक याच्यामधून पाहणार आहोत. यहोशुआचं पुस्तक याचा जर दुसरा अध्याय आपण पाहिला, आपल्याला माहिती आहे की मोशेचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर जो यहोशुआ होता आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आणि इस्रायल लोक जे आहे ते पुढे वाटचाल करत होते, वचनदत्त देशापर्यंत ते पोहोचले होते आणि यरीहोच्या जवळ ते पोहोचले होते आणि त्यांना आता त्या ठिकाणामध्ये त्यांनी हेर पाठवले होते 2, आणि तो देश म्हणजे अगोदर त्यांनी पाहिलं होता, परंतु आता त्यांना शेवटचं जे युद्ध करायचं होतं त्याच्या अगोदर त्यांनी पुन्हा हेर पाठवले होते त्या ठिकाणामध्ये. आणि शेवटचं युद्ध आहे ते इस्रायल लोकांचं वचनदत्त देशामध्ये पोहोचण्यासाठीचं यरीहो या ठिकाणात करण्यात आलेलं. आणि ज्यावेळेस ते जर आपण दुसरा अध्याय पाहिला तर त्याच्या पहिल्या वचनातच सांगितलेलं आहे की 2 जे हेर त्यांनी पाठवले होते यहोशुआनी, आणि मग ते गेले आणि ते त्या देशामध्ये किंवा यरीहोमध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि एक इनसिग्निफिकंट किंवा एक अशी गोष्ट घडली की ते ज्या व्यक्तीच्या घरी गेले ती व्यक्ती होती राहाब वेश्या. ती जी स्त्री होती ती वेश्या होती, तिचं नाव राहाब असं होतं. जगाच्या दृष्टीने अतिशय तुच्छ लेखलेलं व्यक्तिमत्व. चांगले लोक आहेत त्यांना तो शब्द बोलायला सुद्धा अवघड जातं. अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे, आणि जे देश हेरायला गेले 2 जण, ते नेमके अशाच व्यक्तीच्या घरी गेले की जी व्यक्ती सर्वांनी तुच्छ लेखलेली आहे, फार छोटंसं, फार तुच्छ लेखलेलं, फार कमकुवत असं व्यक्तिमत्व. एक जी ती स्त्री आहे तिला सुद्धा जे नाव आहे तिचं, जे दिलेलं, जे तिला लोक बोलतात ते सुद्धा फार रिस्पेक्टफुल नाहीये, अपमानास्पद आहे ते. आणि तशा परिस्थितीमध्ये ती जीवन जगत होती स्त्री त्या ठिकाणामध्ये. आणि तिच्या घरी आता हे 2 हेर गेले. त्यानंतर काय झालं की राजापर्यंत देशाच्या ते वर्तमान कळालं की कोणी लोक आलेले आहेत 2 जण आपल्या इथे यरीहोमध्ये, आणि ते हेरगिरी करायला आले, गुप्त हेर आहेत ते. आणि त्यांना ही पण बातमी कळाली की राहाब वेश्या जी आहे तिच्या घरी ते उतरले आहेत, तिथे ते पोचले आहेत. तिच्या घरी जाण्याचं अजून एक कारण असू शकतं, कारण त्या काळामध्ये जे वेश्या जे लोक असायचे तर त्यांचा म्हणजे नगराच्या बाहेर एकदम जी वेस असती जी नगराची त्याच्या एकदम जवळ सगळ्या लोकांमध्ये त्यांना मिसळता येत नव्हतं, आणि त्या वेस जी असती गावाची, त्यांच्या शहराची, त्याच्याजवळ त्यांना घरं राहण्याची व्यवस्था असायची. त्यांना सर्व लोकांमध्ये नॉर्मल, चांगले, प्रतिष्ठित जे लोक आहेत, चांगली कुटुंब, चांगले म्हणणारे, ह्यांच्याबरोबर त्यांना राहण्याची परमिशन नव्हती, कारण ते तुच्छ लेखलेले होते. आणि म्हणून तिचं घर त्या ती जी वेस आहे गावाची, गावकूस जे आहे त्याच्या जवळ होतं, आणि म्हणून त्यांनी पटकन तिथं प्रवेश गावात केल्यानंतर पटकन तिथं आश्रय घेतला होता. ज्यावेळेस राजाने त्याचे लोक पाठवले घरी आणि त्यांनी विचारलं तिला की तुझ्याकडे 2 व्यक्ती आले होते, काय झालं, कुठे आहेत ते? तिने काय केलं, अर्ध सत्य आणि अर्ध खोटं बोलली त्यांच्याबरोबर. बोलली नाही की नाही कोण आलंच नव्हतं, माहितीच नाही, असं बोलली नाही ती. ती जरीही एक तुच्छ व्यक्तिमत्व होतं तरी सुद्धा
प्रगल्भ विचाराची स्त्री होती ती आणि बुद्धिमान स्त्री होती ती. आणि म्हणून तिने डायरेक्टली ॲट फर्स्ट नाही मला माहिती नाही, कोणी आलंच नाही, कोण मला काही बोलली नाही. ती म्हणाली हो आले होते 2 लोक. परंतु एक जे वेश्या आहे तिच्या घरामध्ये अनेक लोक येत जात असतात. त्याप्रमाणे ती बोलली कोण होते कुठले होते मला माहिती नाही, 2 लोक तर नक्की आले होते. पण तिने पुढची जी स्टोरी आहे ती खोटी सांगितली. तिच्या घराच्या धाब्यावरती म्हणजे टेरेसवरती जवसाची ताटं जवस जे आहे त्याचं पीक ठेवलेलं होतं आणि तिने त्याच्या खाली त्या 2 गुप्तहेरांना लपवून ठेवलं होतं. माझ्याकडे लक्ष द्या, नंतर वाचा स्टोरी, कारण मी ती स्टोरी सांगत आहे सिंपल करून. ओके. आणि मग त्यांनी काय केलं बरं, तिने त्यांना लपवून ठेवलं होतं आणि त्यांना जे राजाचे लोक आले त्यांना तिने सांगितलं की आले होते आणि ते पलीकडे निघून पण गेले लगेच, मला माहिती नाही कोण होते ते. ते म्हणाले कुठं गेले, तर म्हणाले ते ओहोळ आहे जिथं पाणी वाहतं त्या दिशेने जा तुम्ही. ते त्या ठिकाणी ते लोक शोधायला निघून गेले आणि त्यांनी गेल्याबरोबर गावाची वेस बंद करून टाकली की ही खोटं बोलली असेल, ते आतमध्ये असतील तर आताच सापडतील आपल्याला, किंवा खरंच बाहेर पडले असतील तर ते परत आतमध्ये येणार नाही. म्हणून त्यांनी ती वेस जी आहे ती पुन्हा बंद करून टाकली आणि बाहेर गेले ते त्या लोकांचा शोध घ्यायला की त्यांना पकडून त्यांना मारून टाकायला किंवा त्यांना बंदी करून राजाच्या समोर आणायला. गुप्तहेर जे आहे ते जर सापडले दुसऱ्या समोरच्या देशाच्या लोकांच्या हातात तर त्यांचे वाईट हाल करतात, त्यांना मारून टाकत असतात आणि त्यांच्याकडून माहिती पण विचारतात कोणाच्या वतीने तुम्ही करायला आलेत, हेरगिरी वगैरे अनेक गोष्टी असतात. प्रत्येक देशाचे आपले गुप्तहेर असतात. आणि त्यांनी तो विचार केला. नंतर ती त्यांना म्हणाली की ते लोक तर मेन दरवाजाने गेलेत एका रस्त्याने, तुम्ही आता खिडकीमधनं खाली उतरा, कारण तिचं जे घर आहे ते गावकुसाला लागून होतं, वेशीचं जवळ होतं, त्यांच्या सोयीचं झालं. खिडकीमधून खाली उतरा म्हणाली आणि डोंगराच्या दिशेने पळून जा. 3 दिवस ते लोक तुमचा शोध करून परत येतील, तुम्ही 3 दिवस डोंगरांच्या इथेच लपून राहा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जायचं त्या मार्गाने जा. पण तिने त्याच्याबरोबर त्यांना अजून एक बातमी सांगितली, खूप सुंदर सांगितलं तिने की 9व्या वचनापासून जर वाचलं तर ती म्हणती की परमेश्वर, आणि त्यांना म्हणाली परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे, आम्हाला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे हे मला ठाऊक आहे. कारण तुम्ही मिसर देशाहून निघाला तेव्हा तुमच्या समोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटविले आणि यार्देने पलीकडे राहणारे अमोऱ्यांचे 2 राजे सिहोन व ओग यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जीवात जीव राहिला नाही. पुढची साक्ष खूप सुंदर बोलती ती, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. काय सुंदर साक्ष दिली बघा. एक परराष्ट्रीय स्त्री आहे, ती इस्रायल नाही, ती निवडलेल्यांपैकी नाही. इस्रायल लोकांसाठी परमेश्वराने जी महान कृत्य केली, त्यांच्या वतीने जे चमत्कार केले, सर्वत्र देशोदेशमध्ये संपूर्ण पृथ्वीवरती त्याची महती पसरली होती. तिच्या घरी पण अनेक लोक येत जात होते आणि तिला अनेक ठिकाणच्या बातम्या कळत होत्या आणि त्यामुळे तिला सुद्धा कळालं होतं की इस्रायलांचा देव परमेश्वर हा खरंच महान परमेश्वर आहे. आणि तिने काय सांगितलं, आमचे लोक खरंच घाबरले आहेत, तुमचा देव महान आणि जिवंत आहे. बघा, एक तुच्छ लेखलेलं व्यक्तिमत्व, एक टाकून दिलेली स्त्री, परंतु तिची साक्ष बघा. छोट्या गोष्टी ज्याला इम्पॉर्टन्स नाही असं जे व्यक्तिमत्व आहे, परंतु तिने सुद्धा ओळखलं की परमेश्वर किती महान आहे, कारण तो तिचा देखील निर्माण करता परमेश्वर होता. जरी ती ते पापामधलं जीवन जगत होती लोकांच्या दृष्टीने,
परंतु यरीहो नगराचे लोकांचं फक्त भीतीने काळजाचं पाणी पाणी झालं होतं, भय वाटलं होतं, सगळं झालं होतं. परंतु ही स्त्री आहे की भीती बरोबर तिने परमेश्वराच्या नावाची साक्ष दिली, त्याच्यावर विश्वास ठेवला होता. असंच पुष्कळदा आपल्या जीवनामध्ये घडत असतं. खूप मोठे प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व वाटणारे लोक परमेश्वराच्या दृष्टीने काहीतरी गोष्टी अशा करत असतात की ज्या परमेश्वराला अपेक्षित नाही. पण ज्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नाही, कदाचित ज्यांना सर्वांनी तुच्छ लेखलंय, कमी समजलेलं आहे, असे लोक ज्या वेळेस परमेश्वरावरती विश्वास ठेवतात त्यावेळेस त्यांच्या जीवनात सुद्धा फार मोठं कार्य होत असतं. छोट्या गोष्टींबद्दल, छोट्या विश्वासाबद्दल मोठं पारितोषिक देणारा आपला परमेश्वर आहे. प्रिया, देवाच्या वचनामध्ये सुद्धा विश्वासाचे प्रकार होमवर्क दिला होता, निलेश ब्रदरनी केला होता, मला अजून पण आठवतंय. 21 प्रकारचा विश्वास जे आहेत पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. त्यांनी शोधले होते ते, मला अजून पण आठवतं. अल्पविश्वास, थोडा विश्वास, अविश्वास. तिचा मोहरीच्या दाण्या एवढाच विश्वास असेल. देवाने सुद्धा त्याच्या वचनामध्ये काय म्हटलं की मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तरी या पर्वताला उपटून समुद्रात टाकला जा असं म्हटलं तर तसं घडेल. प्रभू येशू ख्रिस्तानी म्हटलं. थोडका विश्वास मोठ्या गोष्टी करायला समर्थ असतो. प्रियांनो, थोडका विश्वास महान आणि अद्भुत गोष्टी, आपले चमत्कार प्राप्त करून घेणं, आपल्या प्रार्थनांची उत्तरं प्राप्त करून घेणं, परमेश्वरापासून अद्भुत गोष्टी प्राप्त करून घेणं, याच्यासाठी फार मोठा नाही प्रियांनो, थोडका परंतु अंतःकरणापासून, खऱ्या मनापासून ठेवलेला विश्वास फार महत्त्वाचा आणि गरजेचा आहे. खूप अद्भुत असा परमेश्वर आहे. तिने खूप थोडका विश्वास ठेवला. त्या गुप्तहेरांना तिने लपवून ठेवून देशाच्या राजांबरोबर पण जी खोटं बोलली ती, त्याच्या राजाच्या लोकांबरोबर, याच्या मागे सुद्धा परमेश्वरावरचा विश्वास तिने कृतींमधून प्रगट केला. ज्या थोडक्या गोष्टी आहेत, थोडका विश्वास आहे, कृती सुद्धा फार महत्त्वाच्या असतात. छोटी कृती असू द्यात, मोठी कृती असू द्यात, फार महत्त्वाची असते. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. तुम्ही ओरडून आरडून मुखाच्या द्वारे जे बोलता त्याच्यापेक्षा तुम्ही कृती काय करता ह्याच्यातून जास्त प्रमाणात कळत असतं की तुमचं व्यक्तिमत्व काय आहे, तुम्हाला काय बोलायचं आहे. तिने फक्त मनात विश्वास नाही ठेवला प्रियांनो, तिने अंतःकरणात विश्वास ठेवून मुखाने कबुली दिली, पण ती तेवढ्यावरच थांबली नाही, तर तिने कृती देखील केली. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला तारणाबद्दल आपण वचन सांगतो, त्याच्यामध्ये हे वचन नेहमी सांगतो आपण की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल अंतःकरणात विश्वास ठेवून मुखाने कबूल केलं तर तुमचं तारण होतं. परंतु ते तिथंच थांबत नाही, ते कृतींच्या द्वारे प्रगट होणं गरजेचं आहे. मी विश्वासणारा व्यक्ती आहे, मी तारलेला व्यक्ती आहे, मी प्रभूवर विश्वास ठेवणारा एक व्यक्तिमत्व आहे. ह्या सर्व गोष्टी आपण बोलणं आणि ज्या वेळेस योग्य समय असतो त्या योग्य समयी पवित्र आत्म्याच्या ज्ञानाद्वारे योग्य कृती करणं, याच्यात खूप मोठा जमीन आसमानचा फरक आहे. कृती महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेस विश्वास प्रगट करायची वेळ येते त्यावेळेस आपण कशा पद्धतीने तो व्यक्त करतो हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. कारण तिने कृतींमधून सुद्धा त्या गुप्तहेरांना दाखवून दिलं की माझा विश्वास आहे. त्यांनी तिला काय म्हटलं की ठीक आहे, आता तू ह्या खिडकीमधून आम्हाला खाली उतरत आहेस, ह्या खिडकीला तू एक लाल रंगाचा तो दोर आहे, जो किरमिजी दोर आहे, ते वस्त्र आहे, ते तू बांधून ठेव. कारण तिने त्यांच्याकडून अभिवचन घेतलं होतं की तुम्ही ज्या वेळेस येताल, बघा तिचे कन्फेशन्स बघा, विश्वासाची कबुली आणि कृती बघा प्रियांनो, ती ज्या देशाची रहिवासी आहे,
ज्या देशावरती ते लोक येऊन आक्रमण करणार आहे त्या देशातली व्यक्ती जी आहे, मी आता ह्या देशाची नागरिक आहे, माझ्या देशाचं माझ्या लोकांचं मी साईड घेतली पाहिजे, त्यांच्या वतीने बोललं पाहिजे आहे, नाही प्रियांनो, ती बोलत आहे इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या वतीने, ती बोलत आहे इस्रायल लोकांच्या वतीने, ज्या क्षणाला ते त्यांचे विरोधी म्हणून समोर उभे आहेत की ते हल्ला करणार आहेत आता इथे येऊन यांच्या देशावरती. आणि तिची कबुली बघा पुढची प्रियांनो, प्रभूच्या नावाचं तर तिने गौरव केलंच, पण ती अजून काय बोलली, ज्या वेळेस तुम्ही या देशावरती हल्ला करताल, ज्या वेळेस तुम्ही जिंकताल, त्यावेळेस माझं आणि माझ्या कुटुंबाचं स्मरण ठेवा. विश्वासाची कबुली ही असती प्रियांनो. छोट्या गोष्टींवरती विश्वास ठेवणं, जो थोडका विश्वास आहे तो सुद्धा आपल्याला भविष्यातल्या मोठ्या गोष्टी पाहायला सक्षम करत असतो. आज आपला विश्वास काय आहे हे आपल्याला तपासणं गरजेचं आहे. माझा विश्वास हे सांगतो का मला की माझ्या जीवनात नकारात्मक वाईट गोष्टी घडू शकतात, घडतील का? माझा विश्वास मला हे खात्री देत आहे न दिसणाऱ्या गोष्टींविषयी की भविष्यामध्ये प्रभूने माझ्यासाठी उत्तमातील उत्तम अशा योजना राखून ठेवलेल्या आहेत. ह्या गोष्टींचं आपल्याला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. जर मी म्हणत आहे माझ्या ठाई विश्वास आहे, परंतु माझ्या कबुली आणि माझ्या कृती ह्या नकारात्मक आहेत, तर तो आपल्या स्वतःची समजूत घालण्यापुरता विश्वास आहे, तो विश्वासच नाही. खूप सुंदर त्या स्त्रीचं व्यक्तिमत्व आहे. मला खूप आवडतं तिच्याबद्दल वाचायला. त्याच्यामधून एक सामर्थ्य मिळत असतं. कोणी स्क्रीन शेअर करतंय, प्लीज काही करू नका, सगळेजण डिस्टर्ब होतात. एक मिनिट, प्लीज काही करू नका. हालेलुया, धन्यवाद धन्यवाद. काय होत असतं मग? त्यानंतर तिने विश्वासाने कबुली दिली भविष्य काळातील गोष्टींबद्दलची. आणि हे प्रभूचे लोक होते जे हे आले होते, आणि त्यांना तर खात्री होतीच की परमेश्वराने हा देश आपल्याला दिलेलाच आहे अगोदरपासून. आणि म्हणून त्यांनी तिने मागितलेल्या अभिवचनाच्या पण पुढचं अभिवचन दिलं की तुझे जे ओळखीचे लोक आहेत, तुझे नातेवाईक, तुझ्या बापाचं घराणं, तुझे जे पण लोक तुला वाटतात ना, ते सगळे तू तुझ्या घरात जमा करून ठेव. आम्ही ज्यावेळेस येऊ तेव्हा जितके तुझ्या घरात असतील तितक्या सर्वांचा आम्ही बचाव करू. ते सर्वांचा बचाव होणार आहे. त्यांना आम्ही हात लावणार नाही. त्यांच्यापैकी कोणालाही हात लावला तर त्यांच्या रक्तपाताचा दोष आमच्यावरती येईल. हे त्यांना अभिवचन दिलं होतं त्यांनी. पण ते जे अभिवचन त्यांच्यामध्ये जो करार झाला त्याचं चिन्ह म्हणून त्यांना तिला खिडकीला तो लाल दोर बांधायला लावला. परत एक छोटीशी मामूली क्षुल्लक गोष्ट आहे. कदाचित लोक हसले असतील तिला, हे काय खिडकीला लाल रंगाचं बांधून ठेवलंय. एक स्त्री आहे, ती वेश्या आहे, तुच्छ लेखलेली आहे. तिला किती अवघड झालं असेल सर्व लोकांना तिच्या घरात जमा करायला, ते पण नातेवाईकांना. खूप अवघड असतं. आपल्या घरातच साधं काय पण मोठं फंक्शन असू द्या, लग्न काही पण असतात गोष्टी, त्यावेळेस तर चांगला प्रसंग असतो, सगळे नातेवाईक जमा होतात, तेव्हाच कशा कशा परिस्थितीतून जावं लागतं सर्वांना माहिती आहे, सांगायची गरजच नाही. कोणीतरी कोणाला तरी काहीतरी बोलतं, तुच्छ लेखतं, ह्याची माहिती काढ, त्याचे चुगल्या कर, ह्याचा अपमान कर, त्याच्या समोर खूप खूप गोष्टी घडत असतात. अशा परिस्थितीत एक तुच्छ लेखलेली स्त्री आहे आणि ती जाऊन लोकांना सांगत आहे, तिच्या नातेवाईकांना, तिचे जे आवडीचे, तिचे जवळचे लोक ज्यांचा बचाव व्हावा अशी इच्छा आहे,
आणि त्यांना तिने जाऊन हीच गोष्ट सांगितली की इस्रायल लोक हल्ला करणार आहे, ते जिंकणार आहे, प्लीज माझ्या घरी चला, माझ्या घरामध्ये जे असतील त्यांच्या सर्वांचा बचाव होणार आहे. शुभवर्तमान सांगणं ही सोपी गोष्ट नाही प्रियांनो. ती जे सांगत होती ती शुभ वार्ता होती. हल्ला होणार ही चांगली बातमी नाहीये, पण त्या हल्ल्यामध्ये तुमचा माझा बचाव होऊ शकतो. तो बचाव करायला कोणीतरी समर्थ आहे, कोणीतरी मला अभिवचन दिलेलं आहे की आपला नाश होणार नाही, आपला वध होणार नाही आणि आपण तरुण राहणार आहे, आपण टिकून राहणार आहे. हे शुभवर्तमान जाऊन ती सर्वांना सांगत होती. आज जगामध्ये हीच परिस्थिती आहे प्रियांनो. निरनिराळ्या प्रकारचे रोग, आजार, मरी, पीडा, दुष्काळ, नैसर्गिक अनेक गोष्टी, घटना, वणवा, भूकंप, अनेक गोष्टी घडत आहे जगभरामध्ये प्रियांनो. परंतु त्यामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी हेच शुभवर्तमान आहे. त्याला लोक तुच्छ लेखत असतील, ते फार कमी वाटत असेल, परंतु ते तुम्हाला स्पर्श करणार नाही. जर ती लाल खूण जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक आहे, जर तुमच्या शरीरावरती, तुमच्या कुटुंबावरती लावण्यात आलेला आहे, तुमचा नक्की बचाव होणारच आहे. कारण त्याच्या रक्तामध्ये ते सामर्थ्य आहे की प्रत्येक वाईट गोष्टींपासून तो तुमचा रक्षण करू शकतो. तुमचा बचाव करायला किंबहुना जगामध्ये कोणीच समर्थ नाही, फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तातच ते सामर्थ्य आहे की जे तुमचा बचाव करू शकतं प्रत्येक गोष्टींपासून, प्रत्येक परिस्थितींपासून. काही लोकांनी नावं ठेवली असतील, काही लोक बोलले असतील, अरे काय तू कशावर विश्वास ठेवती, ते हेर आले आणि गेले. कारण लोकांचा स्वभाव असतो. जगात आपल्याला हा अनुभव आहे की आपण कुठलीही चांगली गोष्ट, देवावरचा विश्वास, एक सकारात्मक गोष्ट ज्यावेळेस करायला जातो, आपल्या कृतींमधून प्रगट करतो किंवा आपण तशा योजना करतो, तर जग किती पण जवळचे दूरचे कोणीही लोक असू द्या, आपल्याला सर्वात प्रथम विरोधच होत असतो आणि चांगल्या गोष्टीला कायम विरोध होत असतो. तिला तुच्छ लेखलं असेल, काय मूर्ख आहे, वेडी आहेस का, एक धागा बांधलाय, तू कोण आहे तुला माहिती आहे का, सांगायला लागली आम्हाला, तुझा कोण बचाव, तुझ्या देशातले लोक तरी बचाव करतील का तुझा, तू एक तुच्छ व्यक्तिमत्व आहे. किती तिला बोलले असतील, तिच्या विरोधात गेले असतील, पण तिने विश्वास सोडला नाही. कारण तिने इस्रायलाचा जिवंत देव, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. कबुली बघा, स्वर्गात आणि पृथ्वीवर दोन्हीकडे सर्व करण्याचं जे सामर्थ्य ज्याला आहे, त्या देवावरचा विश्वास तिने प्रगट केला होता की जो स्वर्गात तर सामर्थ्य आहेच, पण ज्या पृथ्वीवर मी राहत आहे त्या पृथ्वीवरती सुद्धा ज्याला सर्व सामर्थ्य आहे, जो एकच एक देव आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त. आज आपण त्याला म्हणतो, त्या काळामध्ये इस्रायलाचा देव जग त्याला ओळखत होतं. तो मी आहे म्हटलेला जो परमेश्वर आहे त्याला तिने ओळखलं होतं प्रियांनो. खूप छोटी कृती होती. पुष्कळ वेळेस देवाचा आत्मा आपल्याला काही गोष्टी करायला लागतं. आपल्या मंडळीत सुद्धा आपल्या चर्चचे पास्टर्स असतात, लीडर असतात, ते काहीतरी गोष्टी आपल्याला करायला सांगतात आणि पुष्कळ वेळेस आपल्याला त्या तुच्छतेच्या आणि मूर्खपणाच्या वाटतात. अरे एक साधा धागा लाल बांधणं किती मूर्खपणाची गोष्ट आहे, किती तुच्छ गोष्ट आहे, किती छोटी गोष्ट आहे. पण मला आजच्या आपलं जे प्रीचिंग, आपला उपदेश जो आहे त्याचं मी टायटलच तुम्हाला सांगितलं आहे की छोट्या गोष्टींमधलं मोठं सामर्थ्य काय आहे. ती छोटी गोष्ट होती, त्याला तिने किती प्रतिसाद दिला, किती प्रमाणात स्वीकारलं, हे तिच्यावर अवलंबून होतं. कारण त्यांनी अभिवचन देताना हे पण सांगितलं, जर तू दोर काढून टाकला तो, तर मग आम्हाला काय माहिती नाही, सगळ्यांचा नाश झाला तरी आमच्यावरती दोष येणार नाही. आपली ती शपथ मोडली की तुझं रक्षण करण्याची. खूप क्षुल्लक वाटणारी, मूर्खपणाची वाटणारी अशी छोटीशी गोष्ट होती, परंतु तिने आज्ञापालन केलं, तिने विश्वास दाखवला. आज्ञापालन फार महत्त्वाचं आहे.
विश्वास खूप महत्वाचा आहे. त्या क्षणाला आपल्याला मूर्खपणाच्या, तुच्छतेच्या वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला भविष्यामध्ये कुठल्या तरी मोठ्या विजयापर्यंत घेऊन जाणाऱ्या असतात. ही गोष्ट ती विसरली नाही, तिने ते बांधून ठेवला तसाच दोर. 18व्या वचनात म्हटलंय, मात्र आम्ही या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हाला उतरवले तिला हा किरमिजी दोर बांध, आणि ह्या घरात तुझे आई बाप, भाऊ बंद आणि तुझ्या बापाचे संबंध घराणे तुझ्या जवळ एकत्र कर. ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडल्या त्याच्यानंतर मध्ये घटना आहेत. आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या दिवशी ते हेर गेले, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, ज्या दिवशी ते हेर गेले आणि तिला बांध सांगून गेले, ते दुसऱ्या दिवशी लगेच येऊन त्यांनी हल्ला केला नाही. ते तर 3 दिवस डोंगरवटीत लपून राहिलेले. त्याच्यानंतर ते यहोशवाकडे आणि इस्रायल लोकांकडे पोहोचले. तिथून पुढे त्यांनी परमेश्वरासमोर योजना मांडली. परमेश्वराने त्यांना आराखडा दिला कशा प्रकाराने युद्ध करायचं आहे ते. त्यांनी त्याची तयारी केली आणि मग त्यांनी त्यांच्या ठिकाणामधून आगेकूच केली. त्याच्यानंतर ते त्या ठिकाणामध्ये पोहोचले. त्या ठिकाणात पोहोचल्यानंतर पण ते युद्ध असं 5 आणि 10 मिनिटांमध्ये संपणारं नव्हतं. ती पण गोष्ट सांगते, छोटी गोष्ट तिथं त्या ठिकाणात सुद्धा सांगितली की परमेश्वराचे जे मार्ग आहेत ते जगाचे मार्ग नसतात. देवाच्या योजना आहेत त्या जगिक योजना नसतात. ज्यावेळेस युद्ध सुद्धा करायचं होतं, परमेश्वराने त्यांना आराखडा दिला होता, त्यांना एक पॅटर्न दिली होती. पवित्र शास्त्राचा अभ्यास ज्यावेळेस तुम्ही करताल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस देवाच्या लोकांची इच्छा आहे की सेनाधीश परमेश्वराने आमच्या सोबत, आमच्या पुढे चालावं, आमच्या वतीने त्याने युद्ध करावं, त्याने आम्हाला विजय द्यावा, अशा प्रत्येक युद्धामध्ये, मी प्रत्येक युद्धाबद्दल बोलते, आज जरी आपण यरीहोच्या युद्धाबद्दल पाहत आहोत तरी पण मी प्रत्येक युद्ध जे पवित्र शास्त्रातलं आहे त्याच्याबद्दल सांगत आहे. तुम्ही अभ्यास करा. ते युद्ध मनुष्याच्या बुद्धी, कल्पना आणि योजनांनुसार कधीच लढलं गेलं नाही. देवाने दिलेली पॅटर्न, देवाने दिलेली योजना, देवाने त्याचे निवडलेले त्यावेळेसचे जे अधिकारी, त्यांच्याद्वारे संपूर्ण इस्रायल राष्ट्रांना, याजक, लेवी आणि राजे यांच्याद्वारे इस्रायल राष्ट्रांना ज्या गोष्टी सांगितल्या, जी पॅटर्न दिली आणि ती स्वीकारून विश्वासूरित्या ज्यावेळेस त्यांनी त्यानुसार कृती केली, त्या प्रत्येक वेळेस इस्रायलाला किंवा ज्या पण कोणी युद्ध केलेलं आहे त्या प्रत्येकाला विजय मिळालेला आहे. आपल्याला सुद्धा युद्ध लढायचं आहे, जगाच्या पॅटर्ननी नाही, माझ्या स्वतःच्या स्वधार्मिकतेमुळे आणि माझ्या स्वतःच्या आखलेल्या योजनांनुसार नाही, तर परमेश्वराने दिलेल्या पॅटर्ननुसार, त्याने दिलेल्या आराखड्यानुसार आपल्याला प्रत्येक युद्ध लढायचं असतं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वराची युद्धाची पॅटर्न प्रत्येक युद्धासाठी सेम कधीच नसते. सारखी योजना तो कधीच देत नाही, रिपीटेटिव्ह, मागच्या वेळेस ते केलेलं आता तेच करा. तो प्रत्येक वेळेस नवीन शब्द, नवीन अभिषेक, नवीन योजना, नवीन विजय, नवीन सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे. जुन्या शिळ्या गोष्टींना फोडणी देऊन देव आपल्या समोर कधीच नाही साजर करत. अगाध ज्ञान आणि बुद्धीचा सागर परमेश्वर आहे प्रियांना. त्याच्याकडे योजनांची कमी नाही, त्याच्याकडे विचारांची कमी नाही. जिथे मनुष्याचे विचार, मनुष्याच्या योजना, मनुष्याचे प्रयत्न संपतात, तिथून पुढेच परमेश्वराच्या कार्याला सुरुवात होत असते प्रियांना. जोपर्यंत मनुष्य स्वतःच्या बुद्धी, योजना, आराखड्यांमध्ये गुरफटला जातो तोपर्यंत तिथे परमेश्वराचं कार्यच नसतं. ती आपल्या मनाची समजूत असते. परमेश्वराचं कार्य त्याला टोटल सरेंडर झाल्यानंतरच कार्य सुरू होत असतं. यांनी सुद्धा यरीहोची जी योजना आहे ती परमेश्वरापासून यहोशवानी आणि त्याच्या बरोबरचे सर्व जे लोक आहे, फार सुंदर योजना दिली परमेश्वराने यरीहोच्या युद्धाची.
इन डिटेल मी खूप नाही बोलणार, कारण त्या योजनेमध्ये खूप साऱ्या आत्मिक युद्धाबद्दलच्या गोष्टी आहेत त्या. पण तरी सुद्धा यरीहोचा जो तट होता, म्हणजे ते जे शहर आहे, त्या शहराला बाहेरून जी भिंत घातलेली होती, 7 घोडे एकत्र जुंपून रथ बनवला ना तरी तो त्या भिंतीवरून फिरू शकत होता. एवढी जाड ती भिंत होती. 7 घोड्यांचा रथ त्याच्यावरून फिरू शकत होता. एवढी मोठी आणि जाड भिंत होती ती. जस्ट इमॅजिन. आणि त्याला खूप मोठे दरवाजे होते, ते बंद करून घेण्यात यायचे आणि उंच तटबंदी होती त्याची, खूप उंच, की मनुष्याने चढत जायचा जरी प्रयत्न केला तरी ते शक्य नाही, अशी उंच तटबंदी होती. आणि त्याचे दरवाजे बंद करायचे. खूप स्ट्रॉंग होल्ड होतं ते, खूप बलस्थान होतं यरीहो. म्हणजे त्याला जिंकणं ही सोपी गोष्ट नव्हती. आणि जर त्याच्या आत प्रवेश करायचा तर एक तर त्याचे जे दरवाजे आहेत ते उघडण्यात आले पाहिजे. ते तर लोक कसे स्वतःहून उघडतील शत्रूसाठी दरवाजे बंद केल्यावर? नाही उघडणार. म्हणजे दरवाजे बंद त्यांच्याकडून. दुसरा मार्ग, दरवाजे आणि भिंत तोडल्याशिवाय आतमध्ये प्रवेश मिळत नाही. केवढी मोठी तटबंदी होती याचा विचार करा. आणि त्याच्यावरती पण पूर्ण सैन्य तैनात असायचं त्यांचं, ज्यावेळेस बाहेरून शत्रू हल्ला करायचा. आणि काय व्हायचं की ती यरीहो जे शहर आहे ते प्लेन जमिनीवरती होतं. आणि म्हणून ज्यावेळेस शत्रू समोरून यायचे चालत किंवा त्यांच्या कुठल्या तरी, त्या काळामध्ये काही विमानं वगैरे नव्हते, जास्तीत जास्त घोडे, उंट अशा प्रकारचे त्यांचे जे ॲनिमल्स, प्राणी असायचे, त्यांच्यावरती बसून युद्धासाठी यायचे ते. तलवारी, भाले, धनुष्य, बाण अशा प्रकारचे बर्च्या आणि असे त्यांची शस्त्र असायची. बॉम्ब्स वगैरे पण नव्हते की बॉम्ब फेकून भिंती पाडायला, तसं पण काही नव्हतं त्या काळामध्ये. आणि मग काय व्हायचं की शत्रू जर दूर आहे तर दुरून तर ते भिंत तोडता येत नाही, दरवाजाही तोडता येत नाही. भिंत आणि दरवाजा तोडायला जर शत्रू जवळ आले तर ते तटावरचे जे लोक आहे ते वरून खालच्या शत्रूवरती अनेक प्रकारचे जे शस्त्र आहे त्यांचा मारा करायचे. इनफॅक्ट यरीहोचे लोक इतके हुशार होते, हिस्ट्रीमध्ये यरीहोच्या लोकांबद्दलचं वर्णन सांगितलेलं आहे. ते काय करायचे की शत्रूवरती सुरुवातीलाच जे बाण आणि जे शस्त्र असतात त्यांचा हल्ला करायचे नाही, कारण ते आतमध्ये बंदिस्त असायचे, म्हणून ते त्यांचे शस्त्र वाया घालवायचे नाही. ते फायनल युद्धासाठी ठेवायचे. ते काय करायचे, मोठे मोठे दगड जमा करून ठेवायचे आणि शत्रू जवळ आले की वरून त्यांच्यावरती खूप मोठे मोठे दगड टाकायचे ते. आणि मग त्याच्या खाली चिरडले जाऊन ते शत्रूची जी माणसं आहेत आणि त्यांचे जे ॲनिमल्स जे ज्याच्यावरती बसून प्राण्यांवरती ते यायचे, ते सर्व तिथं चिरडले जायचे. काही काही प्राणी, हत्ती वगैरे असे असतील तर ते माऱ्याने वेडे व्हायचे आणि ते त्यांच्याच लोकांना चिरडत जायचे. अशा प्रकारच्या गोष्टी घडायच्या. आणि म्हणून यरीहोच्या विरोधामध्ये युद्ध करणं फार अवघड गोष्ट होती. यरीहो जिंकणं फार अवघड गोष्ट होती. तरी सुद्धा आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याने इस्रायलासाठी काय केलं आतापर्यंत हे ऐकून त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालेलं होतं. का? कारण त्यांचा स्वतःच्या सामर्थ्यावरती, स्वतःच्या बुद्धीवरती, स्वतःच्या योजनांवरती, स्वतःच्या बलावरती विश्वास होता. आणि म्हणून ज्या वेळेस व्यक्तीला स्वतःच्या प्रत्येक गोष्टींवरती विश्वास असतो त्यावेळेस त्या व्यक्तीमध्ये भय सुद्धा उत्पन्न होतं आपोआप, की हे फेल झालं तर काय, किंवा योजना ही एक योजना जर का माझी सक्सेसफुल झाली नाही तर काय. जे स्वबलावरती, स्वतःच्या योजनांवरती विश्वास ठेवतात ते दाखवत नसले तरीही त्यांच्या अंतःकरणामध्ये भीती कायम राज्य करते. परंतु इथं इस्रायल लोक बघा, यहोशवा, मोशेच्या जागी तो झाला होता, मोशे सारखाच लोकांना लीड करत होता यहोशवा. आणि यहोशवाने लोकांना बळ दिलं होतं, धैर्य दिलं होतं. त्यांना माहिती होतं की सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर याची जी योजना आहे, आम्ही स्वतःच्या बुद्धीवर जातच नाही. आमचा देव जो परमेश्वर आहे, तो आमचा नेता जो यहोशवा आहे, त्याच्याद्वारे आम्हाला जी योजना सांगत आहे, आम्ही जर ती केली तर आमचा विजय नक्की आहे. म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये विश्वास आणि आनंद होता. दोन गोष्टी आहे, विरोधाभास आहे.
एक स्ट्रॉंग शत्रू आहे, खूप बलशाली बलसंपन्न शत्रू आहे, परंतु त्यांच्या बरोबर परमेश्वर नसल्यामुळं त्यांच्या काळजाचं भीतीने पाणी पाणी झालेलं आहे. एकीकडं 40 वर्ष रानामध्ये सर्वत्र प्रवास केलेले, थकले भागलेले, ज्यांना स्वतःचं घर 40 वर्ष मिळालेलं नाही, अशा प्रकारचे इस्रायल लोक आहेत. परंतु परमेश्वराची योजना, त्याचं नाव, त्याच्या सामर्थ्यामुळं त्यांच्याकडे विश्वास आहे, त्यांच्याकडं त्यांना खात्री आहे, त्यांच्याकडे भरोसा आहे. ह्याच छोट्या गोष्टींमध्ये विश्वासू राहणं असतं. परमेश्वराची युद्धाची योजना काय होती? मी मुद्दामून सगळे अध्याय आणि सगळी वचनं नाही, कारण ते खूप मोठे आहे, मग आपल्याला वाचण्यात सगळा वेळ जाईल, म्हणून मी स्टोरी रूपाने थोडक्यात सांगायचा प्रयत्न करत आहे. देवाने सांगितलं होतं की तुझे जे लोक आहेत त्यांच्यापैकी जे एक मिनिट हा. अच्छा, पहिले यार्देन नदी ओलांडायची होती. यार्देन नदीकडे पहिल्यांदा आले ते, आणि त्याच्यानंतर काय झालं की लेवी आणि याजक यांना सांगितलं कराराचा कोश घ्या, आणि त्यांना सांगितलं की जसं यार्देन नदीला याजक आणि लेवी यांचे कराराचं कोश घेऊन पाय लागतील, त्यामुळं ते पाणी दुभंगलं जाईल आणि त्याच्यातून सर्व लोक पार जातील. आता बघा, आधीच्या काळात तांबडा समुद्र जरा जास्त मोठा आहे ना, नदी यार्देन नदी होती आणि तांबडा समुद्र होता. फरक असतो नदी आणि समुद्रामध्ये. आता समुद्राच्या वेळेस काय केलं होतं, अहरोनाची काठी होती, ती समुद्रावरती उभारली होती आणि समुद्र दुभंगला होता. इथं इस्रायल लोकांनी स्वतःचं डोकं नाही चालवलं. मागच्या वेळेस पण आपण चला कराराच्या कोशात ठेवलेली अहरोनाची काठी काढा, यार्देन नदीला लावू आपण, विषय संपून जाईल. स्वतःचे अनुभव याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवला नाही. प्रत्येक वेळेस परमेश्वरापासून नवीन योजना, नवीन शब्द, नवीन अभिषेक घेणं खूप गरजेचं असतं. देवाने ह्या वेळेस वेगळी योजना दिली होती त्यांना. ह्या वेळेस त्यांना सांगितलं की याजक आणि लेवी जे आहे ते सगळ्यात पुढे चालतील, त्यांच्या पुढे जे सैन्य आहे ते त्यांच्या मागे चालतील, आणि तुताऱ्या ज्या आहेत ते घेऊन चालतील, जे शिंग होते रणशिंग ते घेऊन चालतील. आणि लेवी आणि याजक जे कराराचा कोश घेतलेले आहेत त्यांचे पाय जसे ते यार्देन नदीला लागले, यार्देन नदी दुभंगली. यार्देन नदी जी आहे समुद्रापेक्षा फार कमी आहे असं नाहीये, खूप मोठं पात्र आहे तिचं, यार्देन नदीचं. आज सुद्धा इस्रायलमध्ये तशीच आहे ती नदी, त्याला प्रचंड पाणी आहे. पण फक्त आजच्या काळामध्ये एकच गोष्ट आहे, यार्देन नदीच्या ह्या साईडला इकडच्या बाजूला इस्रायल आहे आणि पलीकडच्या बाजूला जॉर्डन देश आहे. एक नदी आहे मध्ये, नदीच्या एका साईडला एक देश आहे आणि दुसऱ्या साईडला दुसरा देश आहे, आणि त्याला प्रचंड पाणी असतं, प्रचंड प्रवाहाने पाणी वाहतं, प्रचंड फोर्सफुली वाहत असतं पाणी तिथे, आणि कायम ती एकदम गच्च भरून वाहणारी नदी आहे. देवानी योजना सांगितली, त्यांनी पाय ठेवले, नदी दुभंगली, सगळे पार गेले पलीकडं. देवाच्या योजनेचा स्वीकार केल्यामुळं पुन्हा एकदा विजय मिळाला. आता पुढे गेले, त्याच्यानंतर देवानी यहोशुआला हे पण सांगितलं होतं. त्यांनी 12 धोंडे घेतले तिथून आणि तिथं वेदी बांधली, उपकार स्तुती केली. यार्देन दुभंगण्याचं काम शस्त्रवाहक यहोशुआकडून पण नाही झालं, लेवी आणि याजकांच्या द्वारे परमेश्वराने चमत्कार केलाय त्या ठिकाणावर. ते युद्ध करणारे पण नव्हते प्रियांना, लेवी आणि याजक परमेश्वराची सेवा करणारे होते. त्याचा कराराचा कोश घेऊन त्याच्या निवास मंडपामध्ये काम करणारे त्याचे लोक. पण लेवी आणि याजक म्हणजे परमेश्वराचा अभिषेक वाहणारे लोक. आध्यात्मिकरित्या परमेश्वराने इस्रायलांवरती आध्यात्मिक नेमलेले पुढारी होते ते. त्यांच्याद्वारे परमेश्वराने संपूर्ण इस्रायल राष्ट्रासाठी चमत्कार केला. पुन्हा एक छोटीशी गोष्ट,
बाकीच्या लोकांनी काय काय योजना दिल्या असत्या, आर्मीचे लोक जे आहे आपल्यामध्ये लढायचे त्यांना पुढं पाठवा, त्यांनी काय बरं रस्सीचा पूल बनवावा त्याच्यावरती, त्या पुलावरून आपण पार जाऊ. एवढे लोक आहे, आपण सगळ्यांनी मिळून जर का एक एक दगड टाकला तर एक दगडाचा पूल तर आरामात तयार होईल, नदीच्या मधून आपण जाऊ. मनुष्याच्या योजना ह्या परमेश्वराच्या योजना नसतात. परमेश्वराचे मार्ग हे अति उच्च मार्ग आहे. परमेश्वर त्याचं गौरव कधीच कुठल्या मनुष्याला घेऊ देत नाही प्रियानो. प्रत्येक गौरवासाठी, प्रत्येक विजयासाठी केवळ स्तुतीस पात्र, भयास योग्य, गौरवास समर्थ असा केवळ परमेश्वर आहे. म्हणून कुठल्याच मनुष्याने कधीच म्हणावं नाही की माझ्यामुळे असं झालं, माझ्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे, माझ्या ह्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. नाही प्रियांनो, कार्य करणारा देवाचा आत्मा आहे, कार्य करणारं परमेश्वराचं सामर्थ्य आहे, विजय देणारा जिवंत परमेश्वर आहे. स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वरामध्येच फक्त सर्व सामर्थ्य आहे. सर्व गौरव केवळ त्याला आणि त्यालाच प्राप्त व्हावं. हालेलुया. आणि मग ते त्या ठिकाणामध्ये केले. यहोशवाला आधी दिसला एक तलवार उपसून उभा राहिलेला पुरुष. यहोशवाने त्याला विचारलं, पण नमन केलं आणि तो म्हणाला, युद्धासाठी आलो परमेश्वरापासून. परमेश्वराने एक युद्धाचा देवदूत त्यांच्या पुढे पाठवला होता. सर्व लोकांना दिसला नाही, यहोशवाला दिसला. परमेश्वराचा सेवक होता, पण त्याला ते चिन्ह मिळालं आत्म्यामध्ये की परमेश्वर आमच्या सोबत आहे. परमेश्वराच्या इच्छेनुसार आम्ही आता कार्य पार पाडावं. आणि मग आता इस्रायल लोकांची भीती होती. 6वा जर का अध्याय वाचला यहोशवाचं आणि पहिलं वचन, तर खूप सुंदर वचन आहे, ते माझ्या आवडीचं वचन आहे. इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. वेशी बंद करून ना कोणाला बाहेर जायची परमिशन, ना कोणाला आत यायची परमिशन. अशी परिस्थिती कोणाची आहे? यरीहोची आहे. आणि इस्रायल लोकांच्या भीतीमुळे झाली आहे त्यांची तशी अवस्था. आपला देव जो परमेश्वर आहे त्याचं नाव सुद्धा अनेक राष्ट्रांना भीतीने थरथर कापावायला समर्थ नाव आहे. इतकं अद्भुत, इतकं महान असं नाव आहे प्रियांनो, ज्या नावासमोर कुठलंच नाव टिकाव धरू शकत नाही. कारण परमेश्वराने ते सर्व नावाहून श्रेष्ठ असं केलेलं नाव आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव. हालेलुया. सर्वश्रेष्ठ नाव, सर्वात अद्भुत असं नाव. यरीहोच्या लोकांच्या कानी पडलं म्हणून वेशी अजून खट्ट लावल्या. कोणी आत जायचं नाही, कोणी बाहेर पडायचं नाही. घाबरून आत जाऊ नये, बाहेर पडू नये. ह्या सर्व गोष्टी भीतीचा परिणाम असतो. भीती असल्यामुळे करण्यात येणाऱ्या कृती आहेत त्या, कारण त्या मनुष्याच्या योजना आहेत. मनुष्याने मनुष्यासाठी मनुष्य बुद्धीने केलेल्या योजना. परंतु जो परमेश्वर आहे तो परमेश्वराच्या सर्व समर्थ नावामध्ये, त्याच्या सर्व शक्तिमान अशा विजयी सामर्थ्याच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या लोकांसाठीच्या ज्या योजना करतो त्या विजयाच्या योजना असतात. थोडक्या असतात, जगाच्या दृष्टीने मूर्खपणाच्या असतात त्या, कारण जगाच्या योजना वेगळ्याच असतात. कदाचित ह्यांनी आतापर्यंतच्या युद्धात जमवले नाही एवढे दगड जमवून ठेवले असतील. इस्रायल लोक जवळ आल्या ती वरून टाकायला. आतापर्यंत नसतील जमवले एवढे शस्त्र जमवले असतील. कदाचित यरीहोच्या लोकांना जबरदस्ती सगळ्यांना सैनिकाचं काम करायला लावलं असेल, कारण तेवढी भीतीने गाळण उडाली होती. तेवढ्या मनुष्याच्या योजना अजून स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणामध्ये. आणि मग परमेश्वराने सांगितलं यहोशवाला, परमेश्वर यहोशवाला म्हणाला, पहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. विजय देणारा परमेश्वर आहे, आपल्या वतीने कार्य करणारा परमेश्वर आहे.
परंतु आपला प्रभू इतका महान आहे की तो त्याच्या विजयाचा वाटेकरी आपल्या मर्त्य मनुष्याला करत असतो. प्रिया, आपली लायकी नसताना सुद्धा, आपली पात्रता नसताना सुद्धा विजय देणारा परमेश्वर होता, योजना देणारा परमेश्वर होता त्या ठिकाणा. पण तो म्हणतो यहोशूआला की पहा, यरीहो संपूर्ण नगर, त्याचा राजा आणि त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिलेले आहे. ज्यावेळेस मर्त्य मनुष्य आहे, परमेश्वराच्या योजनांनुसार चालतो, जगाच्या दृष्टीने मूर्खपणाच्या तुच्छपणाच्या वाटलेल्या ज्या योजना आहेत, पण त्या परमेश्वराच्या योजना समजून ज्यावेळेस मनुष्य त्याचा आदर करायला शिकतो प्रियांनो, त्यावेळेस परमेश्वर त्याच्या यशामध्ये, त्याच्या महापराक्रमामध्ये, त्याच्या महाविजयामध्ये मर्त्य मनुष्याला वाटा देतो. प्रियांनो, अद्भुत आहे ही गोष्ट, अद्भुत, महान. मला माहिती नाही तुम्हाला ह्याचं सामर्थ्य आणि किती अद्भुत गोष्ट आहे समजत आहे का नाही. मी त्यांचा ताबा घेईल, मी त्यांचा पाडाव करेल असं बोलला नाही प्रभू. यहोशूआला बोलला मी तुझ्या हाती देत आहे. यहोशूआने फक्त परमेश्वरावरती विश्वास ठेवला, त्याच्या योजना स्वीकारण्याची क्षमता दाखवली, परमेश्वराचा शब्द आहे तसा त्याच्या लोकांपर्यंत पोहोचवला. प्रियांनो, त्याचं विश्वासूपण पाहिलं परमेश्वराने आणि त्याच्या महापराक्रमामध्ये, विजयामध्ये त्याने यहोशूआला वाटा दिला. आज आमचं सुद्धा हेच आत्मिकरित्या जे आहे ते आमचं हेच विजन आहे की आम्हाला जे परमेश्वर सांगतो, जे पण सांगतो, जगाच्या दृष्टीने तुच्छता आहे, त्यांनी नाकारलेल्या योजना आहे, त्यांनी विरोध केलेल्या योजना आहे, त्यांच्यासाठी मूर्खपणाच्या योजना आहे, कदाचित अति महामूर्खपणाच्या आहेत, पण तरी देखील आम्ही आमचा देव परमेश्वर याने दिलेला शब्दच पाळणार. आम्ही आमचा देव परमेश्वर याच्या जिवंत वचनावरतीच विश्वास ठेवणार. आम्ही आमचा देव परमेश्वर याच्या योजनांनाच शरण जाणार. प्रियांनो, जग आणि जगातील गोष्टी ह्या आमच्यासाठी व्यर्थताच आहेत, कारण आम्हाला माहिती आहे की सरते शेवटी विजय आमच्या परमेश्वराचा होणार आहे, आमच्या जिवंत देवाचा विजय होणार आहे आणि त्याच्या विजयाचं वाटेकरी तो आम्हाला देखील करणार आहे. त्याच्यापेक्षा मोठी आणि अद्भुत गोष्ट आमच्यासाठी काहीच नाही. प्रियांनो, देवाची योजना अजून अद्भुत होती, जगाच्या दृष्टीने तुच्छ लेखलेली महामूर्खपणाची योजना होती. देवाने सांगितलं कर्णा वाजवणारे जे आहेत ते पुढे चालतील, लेवीय, त्यांच्या मागे याजक असतील कराराचा कोश घेऊन, आणि त्याच्या मागे सर्व सैनिक, त्यांच्या मागे सर्व इस्रायल लोक. शांतपणे फिरायचं आणि ज्या वेळेस कर्णा वाजवण्यात येईल त्यावेळेस सर्वांनी परमेश्वराच्या नावाचा जयघोष करायचा. बघा आता युद्धाची योजना. एखादा व्यक्ती असताना तो बोलला असता यहोशूआ देवापासून नाहीये. यहोशूआ मनाचं सांगतोय, अरे आम्ही एवढे युद्ध लढलो, आम्हाला एवढा एक्सपिरियन्स आहे, जगात कोणी असं युद्ध करतं का? कोणीच करत नाही जगात असं युद्ध. आम्हाला एवढ्या वर्षांचा अनुभव आहे, आमच्याकडे एवढं ज्ञान आहे, आमच्याकडे अशा योजना आहेत. काही लोक बोलले असतील यहोशूआच्या मागे जायला नको, आपण मरून जाऊ तिथं गेलो तर. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या गोष्टी आल्या असतील. पण ज्यांनी परमेश्वराची योजना मान्य केली, यहोशूआपासून आलेला, त्यांच्या लीडर पासून आलेला देवाचा शब्द मान्य केला, ते प्रत्येक जण त्या महाविजयाचे वाटेकरी झाले. प्रिया, जगाच्या दृष्टीने मूर्खपणाची योजना आहे, व्हेरी सिंपल. यरीहोचे लोक कन्फ्युजन मध्ये, आधी भीती वाटली होती म्हणून युद्धासाठी त्यांनी प्लॅन्स मोठे मोठे तयार केले होते. यांनी असा हल्ला केला तर आपण असं प्रत्युत्तर द्यायचं, त्यांनी तलवार चालवली तर आपल्याकडे ढाली किती आहेत मोठ्या मोठ्या, त्यांनी धनुष्यबाण चालवले तर त्याला प्रत्युत्तर कसे करणार, ते किती लोक आहेत त्यांची काउंटिंग केली का, आपण त्याच्यापेक्षा जास्त सर्व सैन्य ठेवू आपल्याकडं. योजना त्यांच्या तयार होत्या, कारण त्या मनुष्याच्या आणि मानवी बुद्धीच्या होत्या योजना, स्वबलावरती आधारलेल्या होत्या. प्रियांनो, देवाने सांगितलं 7 दिवस, आणि तोपर्यंत मी ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे, तोपर्यंत हा विचार करा की राहाब तिथं तेवढे दिवस त्या लोकांना पण थांबवून ठेवत आहे. काय तू मूर्ख बाई, अगं तू सांगतेय ते लढायला लोक आलेले, तू म्हणती ते जिंकणार आहेत, असले बावळट लोक असल्या गोष्टी करणार आहे, कुठे त्यांची शस्त्र सामुग्री, काय सांगते तू आम्हाला. ती पण तिथे युद्ध करत होती, भावनिक आणि आत्मिक युद्ध.
का? तर तिच्या लोकांचा नाश होऊ नये म्हणून. तसंच असतं प्रियांनो, देवाचा अभिवचन, त्याचा जो जिवंत शब्द आहे, तो ज्या व्यक्तीला मिळालेला असतो ना, त्या व्यक्तीला माहिती असतं की त्या वचनामध्ये, अभिवचनामध्ये किती सामर्थ्य आहे. आणि म्हणून ती व्यक्ती परवा करत नाही. समोरच्या आम्हाला वेडे म्हणतात, मूर्ख म्हणतात, तुच्छ लेखतात, आमच्या विरोधात जातात, काहीही करतात, तरी ती व्यक्ती त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. ती व्यक्ती प्रयत्न करत असती, नाही परमेश्वराची योजना आहे, सरते शेवटी जो विजय ह्यांच्या दृष्टीस पडेल त्याच्यासाठी मी आत्ता प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ती व्यक्ती जीवापाड प्रयत्न करत असते की प्रत्येकाला त्या घरामध्ये सामावून घ्यायचं. मंडळीचं चित्र आहे ते प्रियांनो, की प्रत्येकाचा बचाव करायसाठी ती प्रत्येकांना सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करत आहे. तिने पण तिथं शस्त्र सामुग्री घेऊन नाही, पण भावनिकरित्या आणि अनेक प्रकारचे युद्ध केले. तिने अनेक प्रकारचे युद्ध केले. तुच्छ लेखलेली स्त्री होती, तिला अजून तुच्छतेच्या गोष्टी बोलल्या असतील, वाटेल ते बोलले असतील तिला, तरी तिचं पण तिथं आटोकाट प्रयत्न. तेवढे दिवस जे आहे ती ते अभिवचन धरून राहिलेली आहे. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला मिळालेलं अभिवचन आपण एका क्षणामध्ये गमावतो का त्याच्यासाठी युद्ध करून ते धरून ठेवतो, याच्यावरती निर्णय ठरतो की आपण विजयी होणार की आपला पराभव होणार आहे. जर विजयी झाले तर तुमच्या बरोबर ज्यांची लायकीही नव्हती असे अनेक जणांना सुद्धा त्या विजयाचे आशीर्वाद मिळणार आहे. राहाबा बरोबर त्या सगळ्यांची लायकी नव्हती, त्यांनी कुणी काही केलं नव्हतं, हेरांचा बचाव त्यांनी केलाच नव्हता, तिने केला होता एकटीने. राजाशी खोटं बोलून स्वतः राजाला कळालं असतं ही खोटं बोलली तर तिला पण मारून टाकलं असतं. स्वतःच्या जीवाची पण पर्वा न करता ते गुप्तहेर जे आहे, परमेश्वर जो देव आहे, याच्यासाठी काम तिने एकटीने केलं होतं. पण जो सरते शेवटी विजय मिळालेला, ज्यांची लायकी नव्हती ते लोक सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झाले, ज्यांनी फक्त तिचा शब्द ऐकायचं काम केलं. देवाच्या लोकांच्या शब्द ऐकण्यामध्ये, देवापासून आलेल्या योजना ऐकण्यामध्ये मोठं सामर्थ्य असतं, एक संरक्षण असतं, एक विजय असतो, एक आशीर्वाद असतात नेमलेले प्रियांनो. समजून घेणं गरजेचं आहे. त्यांना सांगितलं 7 दिवस, ते पण पहिल्या दिवशी एक फेरी करा, दुसऱ्या दिवशी पण एक फेरी करा, तिसऱ्या दिवशी पण एक फेरी करा असं सांगितलं. चौथ्या दिवशी एक, 5व्या दिवशी एक, 6व्या दिवसापर्यंत एक एक फेरी करायची फक्त. तिथे यरीहोचे लोक म्हणाले 6 दिवसात इस्रायल लोक 40 वर्ष जंगलात फिरून झालेत वेडे, त्यांना फक्त फिरायची सवय लागलेली. अरे युद्ध करायला कोण असं येतंय का काय? नुसतं ते त्यांचं वाजवणं गाणं चाललंय. आम्ही तर विचार करतो हे कधी हल्ला करतील आमच्यावरती, कधी आम्हाला बाणांचा सामना करायला लागतोय, कधी तलवारीचा, कधी भाल्यांचा, कधी बर्च्यांचा. आणि तटाच्या जवळ जायचंच नव्हतं, तटाच्या दुरून ते करत होते. त्यामुळं वरून पण आम्ही एवढे कष्ट करून दगड जमवलेत, कधी ह्यांच्यावरती फेकू, अरे पण आमच्या जवळ पण येत नाही ते. हे असं कसलं मूर्खपणाचं युद्ध आहे. आतापर्यंत आमच्याशी बाबा कुठल्या शत्रूने अशा प्रकारचं युद्धच केलं नव्हतं. इनएक्सपिरियन्स पीपल, या लोकांना अनुभव नाही, आम्हाला जास्त अनुभव आहे युद्धाचा, हे यरीहोचे लोक बोलत होते. इस्रायलाचे लोक काय म्हणत होते? तुम्ही बरोबर बोलता, आम्हाला युद्धाचा अनुभवच नाही, कारण युद्ध आम्ही लढतच नाही, आमच्या वतीने आमचा सेनाधीश परमेश्वर युद्ध लढतो. हे त्यांची कबुली होती, हे त्यांच्या मनातले विचार होते. तसेच आपण जे देवाचे लोक आहोत, जगामधले आणि सर्व प्रकारचे अनेक युद्ध ज्यावेळेस आपण लढत आहोत, आपली सुद्धा ही कबुली आहे का? आपण प्रयत्न करतो आम्ही आमच्या इच्छा आणि योजनांनी युद्ध लढायचं? आपण यरीहोच्या कॅटेगरीत आहो का इस्रायलच्या कॅटेगरीत आहो हे आपल्याला तपासणं गरजेचं आहे. त्यांनी मूर्खपणा यांना वाटला असेल. 6 दिवस झाले, 1 दिवस झाले, काय नुसतं चक्कर मारतात, ओरडाआरडा करतात, त्यांच्या देवाचं नाव घेतात आणि काहीतरी ओरडतात. पहिल्या दिवशी वाटलं असेल जाऊ दे, युद्ध करायच्या अगोदरची ह्यांची काय पद्धत असेल, ह्यांच्या देवाची पूजा अर्चेचा टाईप असेल तो काहीतरी, कदाचित उद्यापासून युद्ध सुरू करणार असतील. अरे दुसऱ्या दिवशी पण असंच करायला लागले. तिसऱ्या दिवशी आता नक्की वेळ लागलेला आहे ह्यांना. चौथ्या दिवशी महामूर्ख झालेत इस्रायल लोक. अरे असं युद्ध कोणी केलं का? आम्ही तर वाट बघतो ना, ताटकळत थांबलोय कधी युद्ध सुरू करतील.
जगाच्यासाठी जो महामूर्खपणा असतो, जे जग गोष्टी स्वीकारत नाही त्या देवापासून आलेल्या गोष्टी असतात प्रियांनो. कारण ते आपल्या जीवनासाठीचं विशेष असा शब्द, विशेष पाचारण आपल्या प्रभूचं महान आणि अगाध ज्ञान असतं. ते जगातल्या सर्व ज्ञानांना मूर्खपणाचं वाटत असतं. परंतु सरते शेवटी जे अतिशहाणे आहेत ते मूर्ख ठरतात आणि जे जगाच्या दृष्टीने मूर्ख आहेत पण परमेश्वरावरती विश्वास ठेवतात ते उंचावले जातात. म्हणून थोडक्या विषयी आपल्याला विश्वासू राहायचा आहे प्रियांनो. त्यांनी देखील तेच केलं. आणि 7व्या दिवशी मात्र परमेश्वराने सांगितलं होतं 6 दिवस तसं, 7वा दिवस कुठला दिवस असतो? शब्बात असतो. आशीर्वाद देण्याचा दिवस असतो, सामर्थ्य प्राप्त करण्याचा दिवस असतो, विजयाचा दिवस असतो, परमेश्वराबरोबर राज्य करण्याचा दिवस असतो, परमेश्वराच्या अधिक सहभागितेत राहण्याचा दिवस असतो. आणि 7वा दिवस होता, शब्बात होता. आणि तसं पण 7व्या दिवशी परमेश्वराची अधिक स्तुती आराधनाच करायची होती. 7व्या दिवसाचा प्लॅन वेगळा होता. 6 दिवस एकच चक्कर होती. 7व्या दिवशी त्यांना 7 चक्रा मारायला लावल्या. 7 चक्रा मारा. 7 हा देवाच्या पूर्णत्वाचा अंक आहे. म्हणून शब्बात जो 7वा दिवस असतो तो सुद्धा आपल्याला पूर्णत्वाकडे नेणारा दिवस आहे, परमेश्वराच्या पूर्णत्वाकडे नेणारा. ही फिनिशेस हिज वर्क. ज्यावेळेस त्याचं कार्य संपतं त्याच्यानंतर त्याचे आशीर्वाद आणि केलेल्या कार्याचे जे परिणाम आहे, जो विजय आहे तो प्राप्त करण्याचे दिवस असतो. 6 दिवस त्यांनी जे कार्य केलं त्याचा उपभोग घेण्याचा, त्याचा आनंद घेण्याचा, तो पराक्रम, तो विजय, त्याची हस्तकृती, त्याचं सामर्थ्य साजरा करण्याचा तो दिवस असतो. 7व्या दिवशी त्यांनी परमेश्वराने सांगितलं तसं 7 चक्रा मारल्या. रणशिंगांचा जे कर्णा होता त्याचा ध्वनी केला आणि सर्व इस्रायल लोकांनी, फार महत्वाचं आहे, एक साथ, अहो आम्ही आमच्या घरामध्येच राहतो, आम्ही आमच्या छावण्यांमध्ये राहतो, यहोशुआ तुला ज्यांना पाहिजे त्यांना घेऊन जा. हे काय रोज चक्रा मारायच्या नुसत्या? एकमेकांमध्ये बोलले पण असतील, यहोशुआला वेळ लागले. काय जण तर बोलले असतील, काय माहिती याला नक्की देवानी योजना दिली का नाही, काय करायचं. आपण एक काम करू, आपल्या छावण्यांमध्येच थांबूयात, आपल्याला जे करायचं आपण आपले मिळून करू. पण नाही, सर्वांनी एक रूप होऊन मंडळीच्या एकत्रित येण्यात सामर्थ्य असतं प्रियांनो. जेव्हा मंडळीने एकत्र येऊन प्रार्थना केली तिथं पेत्राची सुटका झाली होती. मंडळी प्रार्थना करत होती, अनेक गोष्टी घडलेल्या. आज नवीन करार घेतलाच नाहीये मी, पण एकत्रित येण्यामध्ये सामर्थ्य आहे. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र येणे किती चांगले व मनोरम आहे. अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या, त्याच्या दाढीवर ओघळलेल्या, त्याच्या वस्त्रांच्या काठापर्यंत पोचलेल्या बहुमोल तेलासारखे ते आहे. ख्रिस्ती जे जीवन आहे, इट इज कम्युनिटी लिव्हिंग. सामाजिक जीवन आहे, सर्वांच्या सोबत जगायचं जीवन आहे. आयसोलेटेड जीवन कोण जगतं माहितीये? वेगळं केलेलं जीवन कोण जगत असतं? जुना करार वाचा, तुम्हाला कळल कोणाला वेगळं काढण्यात यायचं. मंडळीमध्ये कोणाला सहभाग नाही मिळायचा आणि कोणाला वेगळं काढण्यात यायचं हे पवित्र शास्त्र वाचलं तर कळेल. पण जे देवाचे नेमलेले, शुद्ध केलेले लोक आहे ते सर्व एकत्रित येऊनच परमेश्वराची आराधना करत होते. जर ती देवाची इच्छा आणि योजनाच नसती तर परमेश्वराने अगोदर निवास मंडप, नंतर त्याचं मंदिर जे बांधलं होतं शल्मोनाच्या द्वारे आणि येशू ख्रिस्ताच्या पर्यंत, नंतर 70 वर्षापर्यंत ते होतं. त्याच्यानंतर सुद्धा जी पहिली मंडळी आणि त्याच्याद्वारे आजपर्यंत चालू आलेले चर्चेस जे आहे, ही देवाने योजनाच केली नसती जर देवाच्या दृष्टीने मंडळी तुच्छ असती तर. जर देवाची योजनाच नाही की मंडळी असावी तर देवाने प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल प्लॅन दिले असते. पण मंडळीची स्थापना ही कुठल्याच मनुष्याने केली नाही. आजकालच्या आलेल्या पास्टर्स लोकांनी, पंथांनी कुणीच केलेली नाही. ही परमेश्वराने केलेली योजना आहे. आणि म्हणून त्याच्या योजनेत ज्यांना सहभागी व्हायचं त्यांच्यासाठी विजय नक्की असतो, त्यांच्यासाठी महाउत्सव, त्यांच्यासाठी आनंदाचा शब्द असतो. आणि मग त्यांनी तसंच केलं. सर्वांनी एकत्र येऊन मंडळी ह्या नात्याने एकत्र जमले आणि त्यांनी 7व्या दिवशी 7 फेऱ्या मारल्या आणि मोठा जयघोष केला.
परमेश्वराचं नाव उंचावलं, एकत्रितरित्या येऊन स्तुती आराधना केली. एकत्रितरित्या येऊन मंडळी बरोबर केलेल्या स्तुती आराधनेमध्ये कसलं सामर्थ्य असतं की जे यरीहोचे तट खाली कोसळून पाडतं. हालेलुया. त्यांनी ज्या वेळेस स्तुती आराधना केली सर्वांनी एकत्र येऊन परमेश्वरांनी सांगितलेल्या पॅटर्न प्रमाणे यरीहोचे जे तट आहेत आपोआप सर्व भिंती खाली कोसळल्या. प्रियांनो, एवढं महान सामर्थ्य आहे एकत्रित येण्यामध्ये, एकत्रित येऊन परमेश्वराचं नाव उंचावण्यामध्ये, एकत्रित येऊन त्याच्या नावाचा जयघोष करण्यामध्ये, एकत्रित येऊन त्याची स्तुती आराधना करण्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की आपल्या पुढे ठाकलेला शत्रू हा त्याच्या दृष्टीने कितीही मोठा असू द्या, जगासाठी कितीही मोठा असू द्या, कितीही बलवान अशी तटबंदी असू द्या, कितीही सामर्थ्यशाली असू द्या, त्याच्याकडे युद्धाचे फार मोठे आराखडे असू द्या, पण परमेश्वराच्या नामामध्ये एकत्र येऊन केलेल्या प्रार्थना आणि सामर्थ्यामध्ये त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की सर्व तटबंदी हात न लावताच खाली पडते. प्रियांनो, ह्युमन फोर्सेस यूजच करावे नाही लागले, मनुष्याने स्पर्श पण केला नाही. परमेश्वराचं सामर्थ्य तेवढंच अद्भुत आहे. प्रियांनो, परमेश्वराला त्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी, त्याचं सामर्थ्य प्रगट करण्यासाठी मनुष्याची गरज नसते. मी काय सांगते लक्षपूर्वक ऐका. परमेश्वराला महापराक्रम करण्यासाठी, अद्भुत गोष्टी, चिन्हे, चमत्कार, त्याचं सामर्थ्य हे सर्व प्रगट करण्यासाठी मनुष्याची गरज नाही. परंतु जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या प्रत्येक व्यक्तीला स्वतः बरोबर त्या सामर्थ्याचं, त्या अद्भुत अशा गौरवाचं, त्या पराक्रमाचं, त्या आशीर्वादांचे वाटेकरी करण्यासाठी त्याला मनुष्याची गरज आहे. प्रिया, तुमच्या आणि माझ्या सामर्थ्याच्या द्वारे काहीच होत नाही, तुमच्या माझ्या योजनांच्या द्वारे काहीच होत नाही. परमेश्वराच्या योजना सर्व काळ टिकणाऱ्या आहेत. त्याच्याकडेच ते सामर्थ्य आहे. आणि महान आणि अद्भुत गोष्ट आपल्याला फक्त विश्वास ठेवून कृती करायची आहे. जरी मूर्खपणाच्या, तुच्छतेच्या अशा त्या योजना वाटत असल्या तरी आपले जे देवाने नेमलेले अधिकारी आहेत, ज्यांच्याद्वारे देवाचा शब्द आपल्याकडे येत असतो, त्यांना आपण रिस्पेक्ट करायचा असतो. देवाच्या योजनांशी जोडलं जायचं असतं. आणि मंडळी म्हणून जे आपले बहीण भाऊ ख्रिस्तामध्ये नेमलेले आहे, या सर्वांशी एकत्र जोडले जाऊन परमेश्वराच्या योजनेमध्ये आपला एक नम्र सहभाग विश्वासाच्या द्वारे आणि कृतींच्या द्वारे प्रगट करायचा असतो. फक्त बोलण्याच्या द्वारे पडद्यामागं नाही, लोकांच्या समोर त्यांच्याशी एकत्र येऊन आपल्याला ती कृती सुद्धा करायची असती विश्वासाची. आणि मग आपण प्रत्येक जण इक्वली समप्रमाणामध्ये वाटेकरी ठरतो परमेश्वराच्या महाविजयाचं, त्याच्यापासून प्राप्त होणाऱ्या सामर्थ्याचं, त्याच्यापासून प्राप्त होणाऱ्या महान अशा आशीर्वादांचं, त्या चमत्कारांचं, त्या संरक्षणाचं. प्रियाने, कोणी स्पर्श न करता त्या भिंती, ते यरीहोचे तट, 7 घोडे लावलेले रथ जिथं पळू शकत होते. विचार करा, म्हणजे साधारण आपलं घर जेवढं असेल त्याच्यापेक्षा पण कितीतरी मोठं ती भिंत असेल, आणि कोणी हात न लावता अख्ख्या यरीहो शहराची भिंत एकसाथ खाली पडली आहे. प्रियांनो, आणि त्याच्यापेक्षा अद्भुत गोष्ट काय त्याच्या पुढची सांगते. यरीहोच्या लोकांचा विश्वास त्या तटबंदीवरती होता. यरीहोच्या लोकांचा विश्वास त्यांच्या स्ट्रॉंग तटबंदीवरती आणि दरवाजांवरती होता. त्यांच्याकडे योजनाच नव्हती की मनुष्याने हात न लावता तटबंदी कशी खाली पडू शकेल, आणि जर खाली पडली तर आम्ही काय करू शकतो, ही योजनाच त्यांच्याकडे नव्हती. कारण मनुष्याच्या योजना, मनुष्याच्या बुद्धी ह्या कमकुवत असतात, त्याला लिमिट असतं, त्याला लिमिटेशन्स असतात, मर्यादा असतात. पण परमेश्वराच्या योजना अगाध महान असतात. प्रियांनो, लिमिटलेस.
त्यांना प्रतिबंध घालूच शकत नाही. इनफॅक्ट मनुष्य त्या समजून सुद्धा घेऊ शकत नाही. इतक्या अद्भुत परमेश्वराच्या योजना असतात. म्हणून तो म्हणतो, तुमचे मार्ग हे माझे मार्ग नव्हे, तुमच्या योजना ह्या माझ्या योजना नव्हे. इतक्या महान गोष्टी करणारा परमेश्वर आपोआप त्या यरीहोचे तट खाली कोसळले आणि सर्व इस्रायल लोक, सर्व जितके त्या जयघोषात सामील झाले होते त्या सर्वांना परमेश्वरांनी सांगितलं, आता शहरामध्ये प्रवेश करा आणि ते हस्तगत करा. हालेलुया. विश्वास, चमत्कार, अद्भुत गोष्टी ह्या प्राप्त करण्याच्या अगोदर परमेश्वराची पॅटर्न, परमेश्वरांनी दिलेली योजना, त्याने निवडलेल्या सेवकांच्या अधीन राहून आणि सर्व मंडळी बरोबर एकरूप होऊन तंतोतंत पाळण्यामध्ये फार मोठे आशीर्वाद आहे. तरच आपण त्या यरीहो म्हटलेल्या दुधामधाच्या वचनदत्त प्रदेशात प्रवेश करू शकतो. आज आपल्यासाठी तो यरीहो आणि वचनदत्त प्रदेश म्हणजे प्रभू आल्यानंतर प्राप्त होणारं स्वर्गराज्य आहे. जर त्याच्यामध्ये प्रवेश करायचा आहे तर आज आपल्यासाठी सुद्धा हीच गोष्ट देवाच्या वचनातून आपल्याला अभिवचन देते, किंबहुना आपल्याला खात्रीच दिलेली आहे त्या गोष्टींबद्दलची की देवाच्या सेवकांपासून प्राप्त झालेली जी देवाची योजना आहे ती मला कितीही तुच्छतेची कशीही वाटू द्या, मला त्याला नम्रतेने स्वीकार करायचा आहे. आणि संपूर्ण जे इस्रायल राष्ट्र, माझे बहीण भाऊ, आत्मिकरित्या माझी मंडळी यांच्याशी सहभागी होणं गरजेचं आहे. आपण तर संपूर्ण ख्रिस्ताची जी जागतिक मंडळी आहे, संपूर्ण जगभरातून प्रत्येक जात, प्रत्येक वंश, प्रत्येक भाषा बोलणाऱ्या, प्रत्येक वयोगटातल्या, प्रत्येक प्रकारच्या लोकांमधून त्यांनी जे निवडलेले आहे, आपण तर त्या सर्वांबरोबर सहभागी होतोच प्रियांनो. कारण जर आपण इथं त्यांच्याशी एकरूप होऊ शकत नाही तर तिथं कसं एकत्र राहणार? जर तिथं एकत्र राहू शकत नाही तर मला प्रवेशच मिळणार नाही. म्हणून इथंच एकरूप व्हायला शिका, एकत्र यायला शिका. खूप अद्भुत आशीर्वाद आहे या गोष्टींमध्ये, खूप महान गोष्टी आहे. छोट्या गोष्टींबद्दल विश्वासू असणारा आपला जो परमेश्वर आहे, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास, थोडक्या गोष्टींबद्दलचा विश्वास. आणि आता लक्षात घ्या, आता पुढची गोष्ट जी राहाब म्हटलेली, जी वेश्या म्हटलेली, जी तुच्छ लेखलेली स्त्री आहे, तिच्याबरोबर जितक्या लोकांना तिने मोठे प्रयत्न करून, फार कष्टाने त्यांना कसं तरी कन्व्हिन्स करून तिच्या घरामध्ये राखून ठेवलं. ती कराराची एकच खून आहे, तो लाल दोर जो बांधलेला आहे आपल्यावरती सुद्धा, ते प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. तो लाल दोर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं, त्याचं जे अभिवचन त्यांनी दिलेलं आहे त्याच्याशी जोडले जाण्याचं प्रतीक आहे. दोन्ही ठिकाणी मंडळीचंच प्रतीक आहे प्रियानो. राहाबचं घर सुद्धा आहे, ती पण एक मंडळीचं प्रतीक आहे. इस्रायल लोकांची मंडळी जमली आहे, ते सुद्धा एक मंडळीचंच प्रतीक आहे. दोन्ही मंडळ्या वेगवेगळ्या आहेत. एक यरीहो मधली आहे म्हणजे परराष्ट्रीयांच्या मंडळीचं चिन्ह आहे, ज्याची नवीन करारामध्ये स्थापना झालेली आपण पाहतो. परराष्ट्रीय लोक प्रभूसाठी, प्रभूवरती विश्वास ठेवून एकत्र आलेले आहेत, इस्रायलाच्या देवावरती विश्वास ठेवून. ते राहाबच्या घरामध्ये जमलेले आहेत आणि जे बाहेर आहे ते इस्रायल लोक आहेत. आजच्या काळामध्ये परमेश्वराने तेच केलेलं आहे. पुढं काय झालं माहितीये का तुम्हाला गोष्ट, की ज्या वेळेस ते यरीहोचे तट पडले त्यावेळेस यहोशवानी सर्वात प्रथम इस्रायल लोकांना सूचना दिली की लाल जो किरमिजी दोर बांधलेलं जे घर आहे ते राहाब वेश्येचं आहे. तिच्या घराला आणि तिच्या घरात जितके पण लोक आहे कोणालाही स्पर्श करू नका. आणि मग त्यांनी काय केलं माहिती का, आपण वाचूयात. येस, यहोशवा 6वा अध्याय आणि 23वे वचन. बावीस 23 वाचूयात आपण. तेव्हा जे 2 पुरुष तो देश हेरायला गेले होते त्यांना यहोशवा म्हणाला, तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा. तेव्हा त्या तरुण हेरांनी आत जाऊन राहाबेला, तिच्या आई बापांना, भाऊबंदांना, तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून
इस्रायलाच्या छावणी बाहेर नेऊन ठेविले. इस्रायलाच्या छावणी बाहेर नेऊन ठेविले. मग त्यांनी ते नगर व त्यातील सर्व काही आग लावून जाळले. पुढचं नंतर वाचूया. मला इथं काहीतरी गोष्ट सांगायची आहे महत्वाची. राहाब होती, तिच्या घरात तिचे आई वडील, भाऊ बंध, आप्तजन, नातेवाईक, मित्र जे पण कोणी जमले होते. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ते परराष्ट्रीयांमधून आलेल्या मंडळीचं प्रतीक आहे, आपल्यासारख्यांचं. ही जी गोष्ट आहे इस्रायल लोकांना वचनदत्त देश प्राप्त होण्याची, ही फार प्रतिकात्मक गोष्ट आहे. आजच्या काळासाठी लागू होती ती गोष्ट. त्या काळामध्ये ती खरंच घडलेली आहे, पण आजच्या काळात सुद्धा आत्मिकरित्या लागू होती. किती राहाब आणि तिचे जे जमलेले लोक आहे, ही परराष्ट्रीय मंडळीचं चिन्ह आहे. बाहेर जे होते यहोशवा बरोबर हे इस्रायल लोक आहेत. पण परमेश्वराच्या नावामध्ये त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे ज्यावेळेस तटबंदी पडली, तो तट, ती भिंत ज्यावेळेस मोडकळीस आली, पाडण्यात आली परमेश्वरापासून, त्यावेळेस त्यांनी आता वाचलेल्या वचनांप्रमाणे ते 2 हेर गेले आणि जितके लोक होते राहाबरोबर त्यांना आणून इस्रायलाच्या छावणी बाहेर म्हणजे इस्रायलांबरोबर एकत्र ठेवलेलं आहे. हे शेवटच्या काळाचं चिन्ह आहे प्रियांनो. ज्यावेळेस आपण इस्रायल, जन्माने इस्रायल आणि आत्मिक इस्रायल म्हणजे आपण परराष्ट्रीय, आपल्यामध्ये हे यरीहोच्या तटबंदीसारखं मोठी अशी अडबिंत होती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याच्या द्वारे ज्यावेळेस त्याने पूर्ण झाले म्हटलं आणि तो मंदिराचा जो पडदा आहे जो वरपासून खालपर्यंत दुभावण्यात आला, त्यावेळेस ती तटबंदी पूर्ण मोडकळीस आली आणि मग जी परराष्ट्रीयांमधून आलेली जी मंडळी आहे आणि जे इस्रायल आहे ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आता दोन्ही मंडळ्या एकत्र झालेले आहे. आजच्या काळामध्ये जन्माने इस्रायल असू द्या, जन्माने परराष्ट्रीय असू द्या, त्या प्रत्येकासाठी स्वर्गामध्ये जाण्यासाठी, तारणासाठी एकच नाव आहे, ते प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. आपण आत्मिकरित्या इस्रायल ठरलेलो आहो. आपण त्यांच्या छावणी बाहेर त्यांच्यामध्ये मिसळण्यात आलेलो आहो. हे समजून घेणं गरजेचं आहे. जो कोणी म्हणतो की मी इस्रायल नाही, माझा इस्रायलाशी काहीही संबंध नाही, तर तो त्या आशीर्वादांना नक्कीच आणि नक्कीच मुकणार आहे प्रियांनो. आपण सर्वजण आत्मिक इस्रायल आहोत. नवीन करारात अनेक रेफरन्स आहे. माझा आजचा तो विषय नाही म्हणून मी ती गोष्ट घेत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ती आडभिंत, ती मोडकळीस आलेली आहे आणि जे परराष्ट्रीय, जे विश्वास ठेवणारे, जो लाल दोर आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे, त्याचं प्रतीक आहे, त्याच्या नावावर विश्वास ठेवणारे आहे, जे आपण तुच्छ लेखलेले होतो, अपवित्र होतो, ती वेश्या जी आहे, ती किती पापी स्त्री तिला म्हणत असतील, आपण तसेच आत्मिकरित्या अतिशय पापामध्ये होतो, परंतु आपल्यावरती त्या अभिवचनांच्या द्वारे कृपा झालेली आहे प्रियांनो. आपल्यावर दया झालेली आहे आणि आपण आत्मिक इस्रायल आणि आपण एकत्र झालेलो आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे झाड आहे अब्रामाच्या अभिवचनाचं, त्याच्यामध्ये आपलं ग्राफ्टिंग झालेलं आहे, आपल्याला कलम करण्यात आलेला आहे. मागच्या आठवड्यात आपली शाबातची सभा असती शनिवारची, त्यावेळेस मी ह्या गोष्टी सांगितल्या होत्या सगळ्या नवीन करारामधून. जे जैतुनाचं झाड एक योग्य आणि चांगलं असं जैतून आणि एक रानटी जैतून होतं आणि ते रानटी जैतून जे आहे त्याला कलम करून चांगल्या जैतुनामध्ये लावण्यात आलेलं आहे. गलती करासमध्ये आपण पाहिलं, रोम करासमध्ये पाहिलं आपण. या दोन्हींमधून ही सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एकत्रित करण्यात आलेला आहे. ते शहर त्यावेळेस त्याला जाळून नाश करण्यात आलेला आहे. शेवटच्या काळात सुद्धा या जगाचा अग्नीने नाश होणार आहे. हे मला वेगळं सांगायची गरजच नाही. अग्नीच्या द्वारे ज्यावेळेस सर्व जळून भस्मसात होणार आहे, त्यावेळेस जर छोटं अभिवचन जे दिलेलं आहे, थोडकी जी गोष्ट आहे, त्याच्याबद्दल जर आपण विश्वासू राहिलो तर आपला सुद्धा बचाव होणार आहे. आपल्याला एकत्रितरित्या मंडळी म्हणून, जागतिक मंडळी म्हणून प्रभू बरोबर एकत्र जोडलं जायचं आहे. त्याच्या कुटुंबामध्ये आपल्याला प्रवेश प्राप्त करून घ्यायचा आहे प्रियांनो. जे एकेकाळी आपण तुच्छ लेखलेले होतो, आज आपण त्याच्या विजयाचे वाटेकरी झालेले आहोत. आज आपण त्याच्या आशीर्वादांचे वाटेकरी झालेलो आहोत आणि आपल्याला आणि त्या इस्रायलाला एकत्र मिळून प्रियांनो आपल्या डोळ्यासमोर त्या गोष्टी घडतील.
कदाचित तो अग्नीने नाश होणार आहे, पण आपण बचावले जाणार आहोत. आपल्याला तर त्या वचनदत्त देशामध्ये दुधामधाचा प्रदेश असलेला जो देश आहे, जे स्वर्ग राज्य आहे, नवे आकाश, नवी पृथ्वी, नवे यरुशलेम जे परमेश्वर घडवणार आहे, त्या सर्वांमध्ये विजयाने प्रवेश मिळणार आहे. एक क्षुल्लक वाटणारी, एक टाकून दिलेली, एक हलकी अशी वाटणारी छोटी विश्वासाची कृती आणि गोष्ट, कदाचित सगळं जग एका बाजूला असेल, अख्खं यरीहो शहर एका बाजूला होतं, पण ती राहाब वेश्या आणि ती एका बाजूला एकटी पडली होती आणि ती जमल तितक्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. आज सुद्धा जग एका बाजूलाच आहे, मंडळी एकटीच आहे. परमेश्वराचं अभिवचन, त्याचा दृष्टांत घेऊन चालणारे एकटेच पडलेले आहे. ते प्रयत्न करत आहे, जसा नोहा सुद्धा एकटाच पडला होता प्रियांनो, तो सुद्धा तोच प्रयत्न करत होता. सगळ्या जगातल्या लोकांना वारंवार सूचना देत होता, त्यांना सांगायचा प्रयत्न करत होता. तशाच गोष्टी घडत आहे. आपण सुद्धा जागृतीचा इशारा सर्वांना देत आहोत. जे आपल्या बरोबर जी त्याची निवडलेली जागतिक मंडळी, फक्त आपल्या चर्च बद्दल बोलत नाही मी जागतिक मंडळी, परमेश्वराचा खरा दृष्टांत घेऊन जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आणि त्याच्या प्रत्येक सहभागितेबद्दल बोलत आहे. जे त्यांच्याशी जोडले जातील, त्यांचा त्या आगीपासून, त्या नाशापासून नक्की आणि नक्कीच बचाव होणार आहे. आणि तो किरमिजी दोर, ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आज देखील ते सामर्थ्य आहे जे आपला बचाव करू शकेल. प्रियानो, परमेश्वरापासूनच्या योजना प्राप्त करून घ्यायला शिका. प्रभू तुम्हा सर्वांस आशीर्वाद देव. आपण शेवटची प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद येशू.